संतोषजी, तुमच्या फोटो जो प्रोफाईल फोटो आहे त्यामध्ये बिलकुल सूट टाय एकदम माझ्यासारखी दिसते एकदम. बिलकुल तुमचा प्रोफाईल फोटो ज्यावेळेस तुमचा कॅमेरा बंद असतो त्यावेळेस जो फोटो दिसतोय, म्हणून मी जी आपली जुनी मरून टाय आहे ही टाय वापरायला लागलो. एकदम छान टाय आहे हा. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे न्यूट्रीचारच्या या आपल्या मातृभाषामधल्या अभिजात भाषामधल्या या ट्रेनिंग मध्ये. आपल्याला 3 ऑक्टोबर 2022 ला मला असं वाटतं की आपल्याला मातृभाषेला आपल्या अभिजात दर्जा मिळाला. राजभाषा होती पण अभिजात भाषा नव्हती. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि अभिजात भाषेमध्ये आपले प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षण यासाठी म्हणतोय की आपण एका मोठ्या व्यवस्थेमध्ये काम करत आहोत, ज्यामध्ये आपल्याला स्वतःच्या स्वास्थ्याविषयी, आर्थिक स्वास्थ्याविषयी, मानसिक स्वास्थ्याविषयी, शारीरिक स्वास्थ्याविषयी, सर्वांविषयी चांगली चांगली माहिती मिळते. आणि त्या सर्व माहितीची माहिती घेण्यासाठी, तुमच्याकडची माहिती इतरांना सांगण्यासाठी तुम्ही सगळेजण हजर आहात. आपण या कार्यक्रमाची सुरुवात जे आपलं एकदम छान गीत आहे, ठीक आहे नाही, त्या गीतानं करूयात. तोपर्यंत आपले काही मित्र येत आहेत आणि गीताचा आनंद घेऊयात. मुश्किल से ना घबराते हैं, सोचा है जो कर जाते हैं। मुश्किल से ना घबराते हैं, ठान लिया जो कर जाते हैं। हम बनेंगे दुनिया से न्यारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के 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 सितारे। लेते हैं हम जिम्मेदारी, नहीं रहेगी बीमारी। आदतें अपनाएंगे जो सेहत लौटाए सारी, बन जाएंगे सबके प्यारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। भोजन अपना सही करेंगे, कसरत भी हम रोज करेंगे। सीड्स को अपना करके जीवन शैली सही करेंगे, पालन करेंगे सेहत के नियम सारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। घर घर में फैली बीमारी, परेशान है दुनिया सारी। आरसीएम ने ठाना है स्वस्थ भारत हमको बनाना है, बदलेंगे दुनिया के नजारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। पहा, गीतामध्ये आहेत ते म्हणतात की हम बनेंगे सेहत के सितारे नाही, हम है सेहत के सितारे. आहे की नाही? अगोदरच जाहीर केलं की आम्ही सेहत के सितारे आहोत. ते फक्त आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचंय. हम है सेहत के सितारे. आणि आपण स्वतःलाच चांगल्या सूचना दिल्या, स्वतःलाच चांगलं म्हटलं, आपल्या जवळच्या माणसाला चांगलं म्हटलं, तर त्यातून पॉझिटिव्हिटी तयार होते.
बरोबर आहे. एकदम पॉझिटिव्हिटी तयार होते आणि त्यामुळं या सगळ्या पॉझिटिव्हिटीमध्ये, या सगळ्या एकमेकांना चांगलं बनवण्यासाठी, एकमेकांमध्ये प्रगती करण्यासाठी आपण सगळेजण इथे भेटत असतो आणि आज आपण अतिशय महत्त्वाच्या प्रॉडक्टची, अतिशय महत्त्वाची आणि अपडेटेड माहिती घेऊन आलेले आहोत. कारण की कंपन्या कित्येक वर्ष काम करतात, परंतु त्यांच्याकडे जे प्रॉडक्ट असते त्यांच्यामध्ये ते प्रॉडक्ट विषयी फक्त ते प्रॉडक्ट दाखवू शकतात. त्या प्रॉडक्टचे रिझल्ट आजूबाजूला एक दोन जणांना दाखवू शकतात काही दिवसापूर्वीचे, परंतु त्या प्रॉडक्टला सरकारकडून जे क्लिनिकल प्रूव्हन असते, जे सर्टिफिकेट असते, त्या क्लिनिकली प्रूव्हन करू शकत नाहीत. आणि विज्ञान तीच गोष्ट खरी मानते जी क्लिनिकली प्रूव्हन आहे. आपल्याला प्रूव्ह करून दाखवावं लागते की की तुम्ही प्रमेयाच्या माध्यमातून असो, प्रयोगाच्या माध्यमातून असो, तुम्ही ती गोष्ट खरी आहे हे दाखवून द्या. आणि जोपर्यंत दाखवून देत नाहीत तोपर्यंत त्या गोष्टीला खरं मानत नाही. आणि आपण जे माझ्याकडे हा जो बॅच लावला आहे, मिशन 15 करोड, याचा परत एकदा संकल्प सगळ्या टीमनं एकदम, तो संकल्प जो आहे ना, मंत्रोच्चार पुन्हा पुन्हा यामुळे करता त्यामध्ये शक्ती येते, तसे परत एकदा केला की नाही, 15 कोटी महिलांपर्यंत पोहोचायचंच आहे. बिलकुल 1 कोटी घरापर्यंत आणि 15 कोटी महिलांपर्यंत पोहोचायचंच आहे. आणि त्यासाठी आपल्याला जे घेऊन पोहोचायचं आहे ते आपल्याकडे शुद्ध सोनं असलं पाहिजे. आणि आपल्याकडं 15 कोटी महिलांपर्यंत पोहोचण्यासाठीच भारतातलं सर्वोत्तम प्रॉडक्ट आहे ते म्हणजे न्यूट्रिचार्ज वुमन. आणि महिलांची भागीदारी घेतल्याशिवाय आता तर सरकार बनत नाही. है की नाही? प्रत्येक सरकार काय करायला की महिलांना काय देता येईल, महिलांचे बचत गट कसे करता येईल, महिलांना कसं जवळ करता येईल, महिलांचे कसे मतं घेता येतील, सगळे त्यावर फोकस आहे. म्हणून आपण सुद्धा महिलांना कसं सशक्त करता येईल आणि महिलांच्या माध्यमातून आपण सशक्त भारत कसा बनवू यासाठी आपण सगळेजण काम करत आहोत. त्यामध्ये आपल्याकडचं बेसिक प्रोडक्ट आहे ते म्हणजे न्यूट्रिचार्ज वुमन. एकदम बेसिक. जे सुनीलजीच्या पाठीमाग तुम्हाला पोस्टर दिसत असेल, माझ्या पाठीमागे यामुळे दिसत आहे, ते पोस्टर लावलं की माझा चेहरा इकडून गायब होतो, तिकडून गायब होतो, काहीतरी प्रॉब्लेम येतो. मग मला चेहरा माझा नीट दिसला. मी एकदा ट्राय करून पाहिलं आता थोड्या वेळापूर्वी, म्हणलं नाही आपण आपलं नेहमीसारखे बसूया. सुनीलजी, मी हिरवा कपडा, पण मी समोर जो फोकस लाईट आहे ना त्यामुळे माझा चेहरा खराब होतोय आणि मला काय कोणालाच आपला चेहरा खराब केला आवडत नाही. त्यामुळे मी म्हणलं तो नाद सोडून दिला. मी म्हणलं आपण असंच बसूया. आणि जे प्रोडक्ट तुम्हाला संतोषजी दाखवत आहेत, न्यूट्रिचार्ज वुमन, यस तुम्ही त्यांना, यस मी त्यांना स्पॉटलाइट करतो. हे जे प्रोडक्ट दाखवत आहेत न्यूट्रिचार्ज वुमन, हे प्रोडक्ट आपल्याकडे आहे. आपल्याकडे सहज आलंय म्हणून आपल्याला वाटतंय की प्रोडक्ट आहे बाबा, एकदम सोपं आहे, सहज मिळालंय. आणि काही जण, मला कल्पना आहे, तुम्ही काही जणांकडे घेऊन गेलेत, आता ज्यांचे कॅमेरे बंद आहेत मला त्यांचे चेहरे दिसत नाहीत, परंतु ते काही जणांकडे घेऊन गेले, काही महिलांनी त्याला नकार दिला. मोजक्या कोणत्या महिलेकडे गेले, ते जवळच्या पाहुण्याकडं, मित्रमैत्रिणीकडं, जवळच्या महिलाकडे गेले आणि त्या जवळच्या महिलांनी नकार दिला. आणि त्यांना असं वाटायला की नाही गड्या ह्या प्रोडक्ट लोक नकार देतात, महिलांना नकार देतात, असं बऱ्याच जणांना वाटतंय. नाही पहिल्यांदाच गेलो आपण जवळच्या माणसाकडे जातो आणि जवळच्या माणसाकडे, अरे याला कोणीतरी माहिती सांगितली, तो मला माहिती सांगतोय आणि आपण निराश होऊन बसतो. मला माहित आहे यामध्ये आपण बसलेल्यापैकी काही जण निराश झाले होते, निराश झाले असतीलही कदाचित. रजनीकांताताई बरोबर बोलतोय मी, की जवळच्या माणसाकडे गेले आणि ते नाही म्हणले म्हणून निराश झाले आणि निराश झाल्यामुळे बसले, कारण की त्यांना माहीतच नाही ही काय गोष्ट आहे. आपल्याला अगोदर स्वतःचा कॉन्फिडन्स आपला बिल्डअप करावा लागेल. तुम्हाला सेमिनार मध्ये, विविध पुस्तकामध्ये एक वाक्य नेहमी वाचायला मिळालं असेल, चुलीतला निखारा बाजूला काढून ठेवला की त्यावर राख बसते. आता नवीन मुलींना माहित नसेल, नवीन मुलांना माहित नसेल, पूर्वी आमच्या सगळ्याकडे चुली वाचायच्या ना, तर त्यातला निखारा बाजूला काढून ठेवला, आमच्याकडे त्याला म्हणजे ढेपसा होतो त्याचा, म्हणजे झाला ढेपसा व्हायचा तो, त्यावर लगेच तो पांढरा पडतो, त्यावर राख जमा होते आणि नंतर त्याच्यावर पाय जरी दिला तरी काही होत नाही. तोच निखारा परत चुलीत टाकला की परत तो लाल बुंद होतो, एकदम सुनीलजीच्या शर्ट सारखा एकदम लाल बुंद होतो. बरोबर आहे? म्हणजे काय, तो निखारा त्या चुलीतून बाजूला गेला त्याच्यावर
राख जमा होते. तसं आहे मित्रांनो. तुम्ही मीटिंग मध्ये, ट्रेनिंग मध्ये, सेमिनार मध्ये बसले की तुम्ही लालबुंद होतात. तुमच्यामध्ये ती ऊर्जा येते सगळ्याची मिळून. आणि तुम्ही त्यातून बाजूला गेले की तुमच्यावर राख बसायला लागते. मग रविवारी आपण काय भेटतो? तर सगळे परत आपण सगळेजण परत एका भट्टीमध्ये बसतो, पुन्हा लालबुंद होतो. पुन्हा माहिती अपडेट होती. बरेच जण म्हणत असतील तुम्ही दर रविवारी का बसता? सकाळी बसता, सायंकाळी बसतात. तर जी राख जमा झालेली असते ना, ती राख बाजूला पडली की आपण परत लालबुंद होतो. आपण एकत्र जमलो की बाजूला गेलं की राख येते. म्हणून आठवडाभर राख जमा झाली, रविवारी बसला की राख निघून जाते. आणि हेच आहे अध्यात्मामध्ये, हेच आहे शिक्षणामध्ये, हेच आहे बिझनेस मध्ये, हेच आहे. तुम्ही अध्यात्मातून बाजूला गेले की मग एकदा हरिपाठाला जे सायंकाळी जातात त्याने 15 दिवस नाही गेले की जाऊ द्या काय तिकडं, त्यांच्यावर तिकडं अध्यात्मातली राख जमा व्हायला. त्यामुळे मित्रांनो, जैसी संगत वैसी रंगत, म्हणून आपण इथं बसायचं आहे. कारण की आपल्यावर साचलेली राख जी आहे ती बाजूला जात आहे. बिलकुल जाते, 100% जाते. निगेटिव्हिटी कमी होते, म्हणून इथे यायचंय. म्हणून तुम्ही मीटिंग सेमिनार मध्ये जायचंय. आणि न्यूट्रीचार्ज वुमन विषयी बऱ्याच माहिती काय होती का आपल्याला, जी माहिती आहे ना, ही माहिती आपली विसरून जाते. विस्मरण एक चांगली गोष्ट आहे. बऱ्याच दुःखी गोष्टी आपण विसरतो. तसं विस्मरण होते, तर ते परत एकदा रिवाइज करण्याची जिम्मेदारी माझ्याकडे आहे. मी असं अजिबात म्हणत नाही की तुम्हाला हे माहित नाही. अजिबात तुम्हाला हे सगळं माहित आहे. त्याची फक्त एकदा रिव्हिजन करून देण्याचं काम माझ्याकडे आहे. मित्रांनो, न्यूट्रिशन वुमन घ्यायची का? यासाठी घ्यायची की आपला आहार जो आपल्याकडे फॉर्म्युला आहे, जर तुम्हाला व्यवस्थित राहायचं असेल, चांगलं जीवन जगायचं असेल, दीर्घकाळ दीर्घायुषी ऊर्जावान राहायचं असेल, तर चांगली झोप, चांगलं तुमचं भावनात्मक स्वास्थ्य, चांगली एक्सरसाइज, सोबत चांगलं खानपान, आणि जर खानपानामध्ये कमी असेल तर सप्लिमेंट. असं इतकं शुद्ध आणि सोपं सांगायचं. आपण एकदा रिपीट करू. चांगली झोप, तुम्हाला जर दीर्घकाळ निरोगी जगायचं असेल तर चांगली झोप रात्रीची. हा, एक शब्द आपण ऍड करू, रात्रीची चांगली झोप. नाही तर दुपारा झोपायचे लोक. रात्रीची चांगली झोप. त्यानंतर आपलं भावनात्मक स्वास्थ्य चांगलं, उगच ताण तणाव नको, अजिबात ताण तणाव नको, फुकटचा ताण तणाव नको, इमोशनली चांगलं राहायचं, हसत राहायचं, हसवीत राहायचं, चांगलं बोलायचं, चांगलं ऐकायचं, वाईट बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं. कोणी वाईट बोलत असेल तर दुर्लक्ष करायचं, पुढे जायचं. त्यानंतर एक्सरसाइज, व्यायाम करायचा, स्वतःसाठी थोडासा वेळ काढायचा. ज्याही ताई मंडळी आहेत ज्या राबतात, म्हणजे असं कोणी म्हणत नाही, पण राबत असतात, त्या काम करत असतात, कंटिन्यू काम करत असतात, तरी सुद्धा व्यायामासाठी वेळ काढायचा. 10 मिनिट वॉकिंगला जा, पण मी व्यायाम करायला चालले. हे काय होतं, मेंदूला सूचना जातात की मी व्यायामाला चालले, मला चांगलं व्हायचंय. तर यातून जे हार्मोन सिक्रेट होतात ना, ते काम करतात. प्राणायाम करा, बसून आरामशीर बसून अर्धा तास वेळ काढा. यस, पठाण जी 70-30 फॉर्म्युला, तर 30 मध्ये भोजन सप्लिमेंट येते, 70 मध्ये ह्या बाकीच्या गोष्टी. तर एकदम एक्सरसाइज करा. त्यानंतर डायट चांगला घ्या म्हणायचं. आहार चांगला घ्या. आहार चांगला जो घेतला आणि त्या आहारामध्ये कमतरता जर असतील तर त्या आपण सप्लिमेंट न भरून काढू. हे बिलकुल प्रत्येकाला सांगा. आहारामध्ये जसं आपल्याकडे इन्व्हर्टर असतं, लाईट गेली तर ते बॅकअप देतं आणि आपल्या घरामध्ये उजेड राहतो. आपल्याला ज्या गोष्टी आपल्या घरी नसतात, ज्या आपल्या शेतात पिकत नाहीत, त्या आपण बाजारातून विकत आणतो. आपला मुलगा मुलगी ज्या विषयात कच्चा असेल त्यासाठी आपण ट्युशन लावतो, क्लास लावतो. मग जे भोजनामधून ज्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत त्या आपण अतिरिक्त का घ्यायला नको, हे स्पष्ट सांगा. मग त्यांचा मुद्दा येतो की भोजनामध्ये काय असायला हवं. मग इथे येतात आपलं PVMFO आहे. आपल्या भोजनामध्ये परत सांगा, पाणी पाहिजे, आपण पाणी चांगलं शुद्ध पितो, आपल्याला कार्बोहायड्रेट पाहिजे, आपण चांगलं फॅट घ्यायला पाहिजे राईस ब्रॅन ऑइल मधून, आहे की नाही. मग व्हिटॅमिन मिनरल, प्रोटीन व्हिटॅमिन मिनरल फायबर ओमेगा 3, मग इथे हे आपण घेतोय का? सगळे व्हिटॅमिन घेतोय का? 13 व्हिटॅमिन्स आपल्याला लागतात, घेतोय का आपण ताई? अरे नाही घेत ना आपण. आपण फळं खातोय का? नाही खात ना. फळं, सिजनेबल फळं खातो. अहो या वर्षी तर बोर सुद्धा आमच्याकडं बोरी पिकल्याच नाहीत. प्रवीणजी, तुमच्याकडे पिकल्या होत्या का बोरी? 200 रुपये किलो बोर. नाही सर, नाही. म्हणजे संक्रांतीच्या वेळेस मी आणि बायको शेतात गेलो,
तो बऱ्याच बोरी पाहिल्या, बोरी पिकल्या नाही, मोठा झकाटा घेतला. झकाटा असतो ना आपल्याकडे, तुम्हाला तुमच्याकडे काय म्हणतात, आमच्याकडे झकाटा म्हणतात. लांबची लांब काठी घ्यायची पातळ, त्यानं बोर फोडायची आणि मग बोर, तसे बोर आले इतके एवढे घेऊन आले. बाजारामध्ये ₹200 किलो. म्हणजे सिजनेबल फळं सुद्धा या वातावरणाच्या बदलामुळे येणार. तर बाकीचे फळं आपण कधी खातो? नाही खात आपण फळं. आणि मग ती आहाराची कमतरता राहिल्यामुळं मग महिलांना हा बस सप्लिमेंटने साइड इफेक्ट होतात का सरजी? यस. या प्रश्नावर सुद्धा आपण मग की सप्लिमेंटने साइड इफेक्ट होतात का? आणि मग ह्या सगळ्या कमतरता राहिल्यामुळं काय होतंय ते त्यांना सांगायचंय. त्या कमतरता राहतायत का त्यांना विचारा तुम्ही. यस. त्यांना विचारा की ह्या सगळ्या कमतरता भोजनामध्ये आहेत का? आपण सगळ्या गोष्टी घेतोय का? ते घेतोय म्हणूनच या कमतरता राहतायतच म्हणून आपल्याकडं जे त्रास होत आहेत, आहे की नाही? कुठले त्रास होत आहेत? जे आपल्याकडे मॅक्झिमम त्रास होत आहेत, मी ते त्रासेस तुम्हाला स्लाइड दाखवतो. यस, हे जे त्रास होत आहेत आपल्या महिलांना, हे सगळे पोषक घटकाच्या कमतरतेमुळे होत आहेत. हे त्यांना बिलकुल सांगा. हे सगळे त्रास कशामुळे होत आहेत? हे पोषक घटकाच्या कमतरतेमुळे होत आहेत. केस गळणे असेल, आणि त्यातल्या त्यात कुठल्या पोषक घटकाच्या? आयरनच्या कमतरतेमुळे होत आहेत. आयरनच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन कमी होते, आणि हिमोग्लोबिनची कमतरता झाल्यामुळं तुमच्या स्क्रीनवर जे दिसते, केस गळणं, स्किन जे आहे डल होणं, गर्भधारणा न होणं, गर्भधारणा झाल्यानंतर मोठी करायचं का? ओके ओके. गर्भधारणा झाल्यामुळं ओके, गर्भधारणा झाली तरी प्रॉब्लेम निर्माण होणं, किंवा ज्या 40च्या पुढच्या महिला आहेत त्यांच्या कंटिन्यू डोकेदुखी राहणं, चक्कर येणं, व्यवस्थित श्वास न घेता येणं, हे सगळे प्रॉब्लेम होतात. आणि तीच महिला गर्भवती राहिली तर जास्त प्रॉब्लेम होतात. हे फक्त एका घटकाच्या कमतरतेमुळे सांगतो मी तुम्हाला, आयरनच्या कमतरतेमुळे. आणि जर हार्मोन्सचे बदलाव जर झाले तर मग तर खूप सारे प्रॉब्लेम. त्या आयरनच्या कमतरतेमुळे इम्युनिटी कमी असणं, नेहमी थकावट राहणं, केस गळणं, चिडचिडापण येणं, हे सगळे कारण जे आहेत ना हार्मोनच्या बदलामुळे आहेत. उदास राहणं, वाईट विचार करणं, चिडचिडापण येणं, एकाग्र न होणं, हे सगळे आपल्या पोषणाच्या कमतरतेमुळे प्रॉब्लेम आहेत. मूड बदलणं, पोटदुखी होणं, त्यानंतर चेहऱ्यावरती तारुण्य पिटिका येणं, गर्भाशयाचे प्रॉब्लेम होणं, ब्रेस्टचे प्रॉब्लेम होणं, हे सगळे प्रॉब्लेम तुमच्या कमतरतेमुळं, तुमच्या हार्मोन्समुळे होत आहेत. परत काही प्रॉब्लेम दाखवतो मी तुम्हाला. नेहमी पोट भरल्यासारखं वाटणं, पाठ दुखी होणं, नेहमी पाठ दुखी होणं, आणि हे सगळे प्रॉब्लेम तुमचे जे आहेत, हे सगळे पोषक घटकाच्या कमतरतेमुळे होतात. आणि हे पोषक घटक आपल्याला भोजनातून मिळत नाहीत, म्हणून आपण हे पोषक घटक सप्लिमेंटच्या माध्यमातून घेतात. आणि त्यांना म्हणायचं की आमच्याकडे जे सप्लिमेंट आहेत त्यामध्ये 13 व्हिटॅमिन, 13 मिनरल, 13 फळांचा सत्व, 6 बोटॅनिकल्स आणि 5 अमायनो ऍसिड असलेले आमच्याकडे हे सप्लिमेंट आहे, ज्यामध्ये एवढे घटक आहेत. मग येऊत आपण आता जो साहेबांनी प्रश्न विचारला त्यावर, की याचे काही साईड इफेक्ट आहेत का? यस. साईड इफेक्ट फार्माच्या टॅबलेटचे असतात, फूड सप्लिमेंटचे नसतात. कारण की ही आहाराची कमतरता आपण दूर करत आहोत. आपण तो घटक एवढाच घेत आहोत जेवढी आपली गरज आहे. ओके. त्या गरजेच्या किती टक्के? पासिंग पुरता, 35% पुरता घेत आहोत. त्यामुळं सप्लिमेंटचे कुणावरही साईड इफेक्ट होत नाहीत. कारण की प्रत्येक सप्लिमेंट हे RDA नुसार बनवलेलं असतं. रेकमेंडेड डायटरी अलाउन्स. तुम्हाला एक पोषक घटक जेवढं लागतंय त्यापैकी भोजनातून किती मिळते आणि सप्लिमेंट मधून किती घेतलं पाहिजे याचं प्रमाण ठरलेलं आहे. जर ते प्रमाण त्यापेक्षा जास्त जात असेल तर ते सप्लिमेंट न राहता ते फार्माची औषधी होती, जी आपण देत नाहीत. दुसरं, त्याचा साईड इफेक्टचा म्हणजे कोणीच साहेब, त्यांचा साईड इफेक्टचा कदाचित हे सुद्धा माहित असेल, जास्त झालं तर एखादं सप्लिमेंट
जास्त झालं तर नाज भाई हे शायद जास्त झालं तर जास्त होण्यासाठीची एक टर्म आहे ज्याला आपण म्हणतो UTL, अप्पर टॉलरेबल लिमिट. प्रत्येक पोषक घटक आपण किती जास्तीत जास्त घेऊ शकतो हे सुद्धा सांगितले गेलेलं आहे. तर तुमचं भोजन आणि सप्लिमेंट मिळून UTL क्रॉस होत नाही. हे दोन शब्द बिलकुल तुम्ही नवीन माणसाची सांगा. RDA आणि UTL. गरज एवढी आहे ते RDA आणि जास्तीत जास्त किती घेऊ शकतो ते आहे UTL, अप्पर टॉलरेबल लिमिट. तर ते अप्पर टॉलरेबल लिमिट क्रॉस होत नाही, त्यामुळं सप्लिमेंटचे साईड इफेक्ट नसतात. आणि दुसरं गोष्ट, ओके मॅम, नाज मॅडम, थँक्यू. मला नाज मॅडम आहेत का नाज सर आहे ते माहित नव्हतं. ओके, तर नाज मॅडम त्यामुळं कुठलेच साईड इफेक्ट याचे होत नाहीत. आणि दुसरं त्यांना परत दुसरं काय म्हणायचं, मला दुसरं मग डायलॉग आठवतो सुरेशजी, एक मिनिट मला एक डायलॉग आठवतो की हात कंगन को आरसी क्या और पढे लिखे को फारसी क्या. त्यांना म्हणा मी घेतोय मागच्या 10 वर्षापासून, मला काही साईड इफेक्ट झाला नाही. हात कंगन को आरसी क्या और पढे लिखे को फारसी क्या. स्वयं आपण स्वतःचं उदाहरण त्यांच्या समोर प्रस्तुत करायचंय की मागच्या 10 वर्षापासून मी हे सप्लिमेंट घेतोय, यानं माझ्यामध्ये हे चांगले पॉझिटिव्ह बदल झाले. त्यामुळं किंवा ही माझी मिसेस असेल तर सांगा बरं का, नाही तर बऱ्याच जणांचे लग्न झाले असते म्हणजे ही माझी सर म्हणली ही माझी मिसेस घेऊन जायची, ही माझी बहीण, आमच्या टीम मधल्या ताई या घेतायत, यांना विचारा. आणि असं प्रत्यक्ष प्रमाण आपण देऊ शकतो. बोला सुरेशजी. गुरुदेव, साईड इफेक्टचा विचारायचा विषय आला त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो की साईड इफेक्ट काही लोकांनी अशा लोकांनी विचारले की त्याचं आपल्याला हसू येते. म्हणजे जे बिडी ओढतात, सिगरेट ओढतात, तंबाखू खातात, गुटखा खातात, सिगरेट ओढतात, दारू पितात, आहे की नाही, ते म्हणतात याचे काही साईड इफेक्ट नाही. आता त्या बिचाऱ्याला साईड इफेक्ट हे कशाला म्हणतात तेच माहित नाही, त्याला काय साईड इफेक्ट सांगा. पण काय सर, आपण जे का SPS SOP आपण नेहमी वापरतो, SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम जो असतो, आहे की नाही, तर त्यामध्ये काय आपल्याकडे कसं की मतदाराला माणूस आला, आता मी प्रिसाइडिंग ऑफिसर असतो नेहमी, जिल्हा परिषदला शिक्षक असल्यामुळं मी काही फार मोठा माणूस नाही, मी जिल्हा परिषदला शिक्षक आहे. तर मी जिल्हा परिषदला शिक्षक असल्यामुळे नेहमी मतदाराला जातो. एक जण घुसला त्या पुठ्ठ्याच्या पाठीमाग, लवकर बाहेर निघा ना. आमच्या मॅडम होत्या नंबर 3 ला, त्या म्हणल्या अवसर बाहेरच निघा ना. काय झालं पहा, मी उठलो खुर्चीहून, त्यावर अरे बाबा बाहेर निघ. अहो ते म्हणे सर मला बटन दाबायचं, पण झालं काय, रात्री दारू कोणी पाजली ते ध्यान येईना, कसं बटन दाबायचंय मला. बरोबर आहे. पण असे आपल्याकडे लोक आहेत, तर मग त्यांना म्हणजे विचारलं, त्यांना बिलकुल सांगायचं की हे का ही टर्म आपल्याला माहित पाहिजे, कारण एखाद्या वेळेस चांगला माणूस सुद्धा विचारू शकतो. ही टर्म तुम्ही लक्षात ठेवा, RDA आणि UTL. आणि याचे चांगले इफेक्ट कुठले आहेत म्हणा, तर स्वतःचे सांगा की मी माझ्या घरी न्यूट्रिशन ह्युमन दिली, माझ्या मिसेसला पाळीचा प्रचंड त्रास होता. माझा व्हिडिओ सुद्धा आहे माझ्या मिसेसचा, तुम्ही युट्यूबला बघू शकतात. आपल्याला राणी ढवळे असं नाव आहे आणि तिचा मराठीमध्ये व्हिडिओ आहे की ती घेते, पाळीचा त्रास दूर झाला आहे. तर त्यामुळं आपण बिलकुल सांगू शकतो की याचे कुठलेच, म्हणून आपल्याला आपल्या आहारातल्या कमतरता दूर करण्यासाठी न्यूट्रिचार्ज ह्युमन घेतली पाहिजे. आणि काही महिलांना ज्यांनी दीर्घकाळ घेतले आणि त्याच विषयावर, येस मॅम, त्याच्यामुळे अजिबात साईड इफेक्ट नाही मॅडम. तिथं तो काही तुम्ही तुमचा काही विनोद नव्हता, पण याचे काही साईड इफेक्ट अजिबात नाही. ओके, हा पल्लवी ताई. सर गुड मॉर्निंग सर. हा प्रश्न होता की बऱ्याच जणांना लेडीजला किडनी स्टोनचा पण विषय लागतो. हा, बऱ्याच जणांना त्यांना कॅल्शियम घ्यायला नाही म्हटलेलं असतं. हा, डॉक्टरने नाही म्हटलं असं, बरोबर आहे. आणि आपल्या गोळ्यांमध्ये कॅल्शियम आहे, म्हणजे कंटेंट प्रमाण जरी कमी आहे तरी मग कॅल्शियम दिसल्यावर लेडीज सर म्हणतात की आम्हाला नाहीच सांगितलंय घ्यायला. बिलकुल. त्या लेडीजला मग एचबी पण कमी असतं, भरपूर काही त्रास असतो, मग त्यांना म्हणून मी किडनी सांगितलं आम्ही दारू. हा, तर त्यांना ना मॅडम, त्यांना बिलकुल त्यांना सांगायचं घेऊ नका, कारण की जर किडनीचा काही त्रास असेल तर त्यांना अजिबात घ्यायला सांगायचं नाही. आणि त्यावरच आपला पुढचा विषय आहे की हे जर आपण घेतलं तर याचे चांगले फायदे कुठले, तर हे त्यांना दाखवा.
ऍक्च्युअल आपला जो न्यूट्रिचार्ज वुमन आहे, न्यूट्रिचार्ज वुमनचं वैशिष्ट्य आहे की सगळेचे सगळे पोषक घटक हे अतिशय सुपाच्य बनवलेले आहेत. ते 100% ऍब्झॉर्बल आहेत. किडनीकडे जातच नाही. किडनीकडे कुठली गोष्ट जाती जी ऍब्झॉर्ब होत नाही ते फिल्ट्रेशन साठी किडनीकडे जाते. बरोबर आहे. आपलं न्यूट्रिचार्ज वुमन मध्ये ज्या गोष्टी चांगल्या त्या ऍब्झॉर्बेबल आहेत, त्यामुळे त्या किडनीकडे जात नाहीत. तसंच आपल्या प्रोटीनच्या संदर्भात सुद्धा आहे. आपलं प्रोटीनचा पिडिकास 1 आहे म्हणून ती गोष्ट 100% ऍब्झॉर्ब होते. आपलं प्रोटीन 100% पिडिकास 1 आहे म्हणजे काय, ते जेवढं जातं 100% डायजेस्ट होतंय, डायजेस्टेबल आहे म्हणून ते किडनीकडे जाणार नाही. पण तरी सुद्धा आपण सेफ साईड सांगतो की घेऊ नका. हे तुमच्या माहितीसाठी मी सांगतोय. आता मी तुमच्या समोर जे दाखवणार आहे ते डबल क्लिनिकल ट्रायलची गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे की काही महिलांनी 1 वर्ष न्यूट्रिचार्ज वुमन घेतली आणि 1 वर्ष न्यूट्रिचार्ज वुमन घेतल्यानंतर हे त्यांना या 50 पोषक घटकाचे काय फायदे झाले, काय फायदे झाले हे मी तुम्हाला दाखवणार आहे. 90 दिवसापर्यंत न्यूट्रिचार्ज वुमन घेतल्यानंतर पहा, हा नवीन मुद्दा तुम्हाला दाखवतोय. डबल क्लिनिकल ट्रायल. एकदा आपण एक ट्रायल घेतलं आणि आता नवीन गोष्ट आहे की आपण डबल क्लिनिकल ट्रायल घेतलं. कुठल्या महिलांसोबत घेतलंय? 12 महिने ज्या महिलांनी रेग्युलर न्यूट्रिचार्ज वुमन घेतली अशा 500 महिलांचं परत एकदा अध्ययन केलं गेलं. किती सेफ आहे न्यूट्रिचार्ज वुमन, फायदे तुम्हाला सगळ्याला माहित आहे. किती सेफ आहे तुम्हाला सांगतोय. किती महिलांवर घेतलंय हे? 500 महिलावर. ह्या 500 महिला एका राज्यातल्या एका जिल्ह्यातल्या नाहीत. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून आसाम मेघालय पर्यंतच्या महिला आहेत. वेगवेगळ्या भागातल्या महिला आहेत, वेगवेगळ्या वयोगटातल्या महिला आहेत. त्यांना आणि अशा महिला निवडल्या ज्यांनी 12 महिने 1 वर्ष रेग्युलर न्यूट्रिचार्ज वुमन घेतली आणि नंतर त्यांच्यावर जे आपण प्रक्रिया केली, त्यांना विचारलं तर तेव्हा त्यांना स्कोर दिला की तुम्हाला काय वाटतं तुमची स्किन कशी झाली. तर 500 महिलांपैकी जवळपास 300 महिला म्हणजे 297 महिला म्हणल्या एकदम झकास, आमची स्किन पहिल्यापेक्षा कितीतरी पटीनं आम्हाला चांगली वाटते. 161 महिला म्हणल्या की आम्हाला बिलकुल एकदम खुश आहेत, चांगल्या वाटल्या. आणि नाही ठीक आहे किती महिला? 42 महिला म्हणल्या. हे आपल्याकडे आकडे आहेत. आणि कुणी जर विचारलं की आपण जाहीर कधी करायला लागलोय की त्या 500 महिलांचे साईन केलेले डॉक्युमेंट आपल्याकडे जमा आहेत, तेव्हा आपण हे बोलत आहोत. ऑनलाईन बोलत आहोत, कुणी रेकॉर्ड करतंय, कुणी विचारू शकतंय, कुणी फेसबुकवर मजाक उडवू शकतोय. आपल्याकडं ऑनलाईन याचा रेकॉर्ड आहे. 500 महिलांचा आपल्याकडं रेकॉर्डेबल आहे आणि अशी कुठलीच कंपनी करत नाही जे आपण करून घेते. हे आपल्याला कोणी करायला म्हटलं नाही. हे झालं स्किन. कारण की महिला स्किन विषयी फार जास्त काय असतात, सेन्सिटिव्ह असतात. माझी त्वचा आणि मार्केटमध्ये कोट्यावधी रुपयाचे स्किनवर लावण्याचे प्रोडक्ट विकल्या जात आहेत. काही खरे काही खोटे. केसांसाठी विचारलं गेलं न्यूट्रिशन वुमन. एचबी साठी तर आपण क्लिनिकल ट्रायल केलंच होतं ना. एचबी साठी तर क्लिनिकल ट्रायल होतं आपलं, किती वाढतंय कुठल्या वयावर. केसांसाठी विचारलं. 275 महिला म्हणल्या की आमची केस गळती बंद झाली, केस जाड झाले, केस म्हणजे मजबूत झाले. 138 महिला म्हणल्या की आमचे एकदम छान झाले. फक्त एक महिला म्हणली की काही फरक पडला नाही, काही नाही झालं. 500 पैकी एक महिला. कदाचित तिच्यामध्ये हार्मोनिकल प्रॉब्लेम असेल किंवा तिचं कारण वेगळं असेल केस गळतीचं. हे आपल्याकडं केसांसाठी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि दाखवू शकता न्यूट्रिचार्ज वुमन काय. न्यूट्रिचार्ज वुमन घेतल्यानं काही म्हणजे तुमच्यामध्ये शरीर दर्गा म्हणजे काही झालंय का बाबा, तुम्हाला काही वाटलं का, काही हे झालं का, म्हणजे तुमचं काय काही नाही. 75% महिला काहीच नाही, काही नाही. त्या शारीरिक जे त्रास होता त्यामध्ये काही त्रास नाही, त्यांना कुठलाच त्रास नाही. हा मासिक धर्माची प्रॉब्लेम जी होतं
500 महिलांपैकी 403 महिला म्हटल्या की आमचा मासिक धर्म एकदम नियमित व्हायला लागला, जो पूर्वी अनियमित होता. 88 महिलांचा नियमित व्हायला सुरुवात झाली. फक्त 9 महिलांचा आणखीनही अनियमित आहे, कारण की त्यांना डॉक्टरांची गरज आहे. इथे याचा अर्थ काय, त्या 9 महिलांना सप्लिमेंट मधून त्यांचं ठीक झालं नाही, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 500 पैकी फक्त 9 महिला अशा सापडल्या. हे कुणी इतकं उघडून सांगत नाही की असं आहे. आता जर तुम्हाला मासिक धर्मामध्ये जी तीव्रता होती ती हलकी झाली, काही जणांची काही नाही झाली, बिलकुल व्यवस्थित झाली. फक्त 8 महिलांची आणखीनही मासिक धर्मामध्ये त्यांना प्रॉब्लेम आहे, त्यांना डॉक्टरांची गरज आहे. 500 पैकी 8 जण. हे तुम्ही लक्षात घ्या. हे प्रश्न त्यांना विचारले गेले. हा, 500 पैकी 479 महिला म्हणजे 96% महिला म्हणल्या की आता आम्हाला पिरियड मध्ये कुठलाही रोजचे काम करायला त्रास होत नाही. 96% महिलांना हा फरक पडला. पण कधी, 1 वर्ष रेग्युलर घेतल्यानंतर 96% महिलांना आता त्या पिरियड मध्ये त्यांचे काम निर्विघ्नपणे करू शकतात, जसे पूर्वी करीत होते तसेच. पीएमएस मध्ये 69% महिलांना फरक पडला. 69% महिलांना पीएमएस मध्ये फरक पडला. पिरियड मध्ये चिडचिडा पण होत होता महिलांना, ते विचारला. आता किती महिलांना होतोय? फक्त 7 महिलांना. आणखी सुद्धा त्यांचे हार्मोन्स व्यवस्थित होत नाही. 82% महिला म्हटल्या की यस, आम्हाला आता चिडचिडा पण अजिबात होत नाही पिरियड मध्ये सुद्धा. हे जे आहे ना, हे क्लिनिकल ट्रायल आले. हे त्यामध्ये आले, हे यामध्ये आले आहे. समग्र जीवन तुम्हाला एकूण कसं वाटतंय न्यूट्रिचार्ज वुमन घेतल्यानंतर? कसं वाटतंय? उत्तम म्हणलं. 281% महिला बिलकुल एकदम उत्तम वाटतंय, आम्हाला एकदम छान फिलिंग यायला लागल्या न्यूट्रिचार्ज वुमन. 183 महिला म्हणल्या की एक चांगलं वाटायलंय, खूप चांगलं वाटायलंय. 36 महिला म्हणल्या चांगलं वाटायलंय. संतोषजनक किंवा खराब एकही महिला म्हणत नाही. हे पहा, हे आपल्याकडं समग्र जीवन की गुणवत्ता. मित्रांनो, हे 500 महिलांचा रेकॉर्ड मी तुम्हाला दाखवलाय. हे डबल क्लिनिकल ट्रायल. आणि हे परत कोणतं, याने सीड्स किती वापरलंय माहित नाही बरं का. सीड्स त्यावेळेस नव्हतंच, त्यावेळेस सीड्स फॉर्म्युला आलाच नव्हता. त्या अगोदर हे सगळे ट्रायल झाले. ज्या राहिलेल्या 1% महिला आहेत, 1%, 2%, 3%, या महिलांनी जर सीड्स फॉर्म्युला वापरला तर त्यांच्यामध्ये 100% रिझल्ट आपल्याला दिसतील. म्हणून आपण जे प्रोडक्ट विकत आहोत, हे प्रोडक्ट सीड्स फॉर्म्युला सोबत जर आपण दाखवलं तर किती फरक पडेल याचा तुम्ही विचार करा. म्हणून आपण म्हणत आहोत की आपण बिलकुल 15 कोटी महिलांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांना गरज आहे. ही डबल. बरं, हे करण्यासाठी कंपनीला खर्च आलाय, वेळ लागलाय, डॉक्युमेंटेशन करावं लागलंय. बरं, हे करावं अशी काही कुणाकडून हे होती का, एकदम कुणाकडून मागणी होती का, काय मोर्चे गिरचे आलते का काही जणांचे की नाही आता काय करा, परत एकदा दाखवा आम्हाला, वर्षभर न्यूट्रिशन वुमन घेतलं तर काय होतंय? कुणाकडूनही मागणी होती. पण आपल्याला आपलं प्रूव्ह करून दाखवायचं असतं. यस, हे म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढावा. जे फील्डवर व्यक्ती आहेत त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा की 1 वर्ष न्यूट्रिशन वुमन घेतल्यानंतर काय परिणाम दिसतात. तुम्हाला 10 दिवसामध्ये काही परिणाम दिसणार नाही. 15 दिवसानंतर जसं आपण सांगतो सेलिंग मध्ये की पूछो कैसा महसूस हो रहा है, कसं वाटतंय, तुमच्या फिलिंग्स विषयी विचारा. हे तुम्हाला फरक दिसायला लागतील 1 वर्षानंतर. न्यूट्रिचार्जनं ही डबल क्लिनिकल ट्रायल नेमकंच पूर्ण केलं आहे आणि त्यामधले हे रिझल्ट तुमच्या समोर प्रस्तुत आहे. समग्र स्वास्थ्य
एकही महिला म्हणले की मला पूर्ण एकूण स्वास्थ्यामध्ये मला काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. 60, 38, 90, 94 आणि 100% महिलांना त्यामध्ये चांगलं वाटतंय. आणि हे फायदे बिलकुल आपण प्रत्येक महिला देऊ शकतो. HB वाढतो. 21 मिलीग्रॅम आयर्न असल्यामुळं 90% अवेलेबल आहे. त्यामुळं हिमोग्लोबिन 100% वाढतंय. यामध्ये कुठलंही आयरन इन्हिबिटर्स नाहीत. आणि तुमच्या माहितीसाठी तुम्ही जर पालेभाज्यातून आयरन मिळवलं 10% ऍब्झॉर्बेबल असतंय. म्हणजे पालक, मेथी, चुका यामध्ये आयरन खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. हे नो डाऊट. पण ते खाल्ल्यानंतर 10%च ऍब्झॉर्बल असतं. हे सुद्धा वैज्ञानिक तथ्य आहे. आणि दुसरं, आता पल्लवीताई जे म्हणू लागले ते की ज्यांना किडनीचे प्रॉब्लेम आहेत ते पालेभाज्या खाऊ शकत नाहीत, कारण की डॉक्टरने सांगितलेलं असतं की जास्त खाऊ नका, किडनीचे प्रॉब्लेम आहेत. अशा वेळेस सप्लिमेंट चांगलं आहे, कारण ते ऍब्झॉर्बेबल आहे. हिमोग्लोबिन वाढण्यासाठी तुम्ही बरेच जण पालक वगैरे खात असताल तर ते त्यातून 10% ऍब्झॉर्बल असतं. तुम्हाला मनशांती चांगली मिळेल 100% की मी चांगलं पालक खाल्लंय, हिरवे पालेभाज्या खाल्ल्यात, मला आयरन मिळेल, HB वाढेल, ही तुम्हाला मनशांती मिळेल. 10% ऍब्झॉर्बल तुम्ही गुगल करू शकता. या बाबतीमध्ये तुम्ही गुगल करू शकता की यस हे होतंय का. ओन्ली 10% ऍब्झॉर्बल असतंय. त्यामुळं आणि यामध्ये आणि जर तुम्ही एक परत एक गोष्ट, एक वैज्ञानिक गोष्ट की तुमचे बऱ्याचदा तुमच्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये किंवा स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, छोट्या आतड्यात, मोठ्या आतड्यात काही प्रकारचे आयरन हे प्रॉब्लेम निर्माण करतात. परंतु फेरस बिस्ग्लासिनेट आयरन हे तो प्रॉब्लेम निर्माण करत नाही. हा सहज ऍब्झॉर्ब होतोय. बिलकुल ऍब्झॉर्ब होतोय, सहज ऍब्झॉर्ब होतोय. आणि दुसरा फायदा तात्काळ जो आपण क्लिनिकल ट्रायल मध्ये पहिला तर आपण क्लिनिकल ट्रायल मध्ये HB वाढतोय हे क्लिनिकल ट्रायल केलं. दुसरा जो आपल्याकडे मॅक्झिमम महिलांनी म्हणजे 96% पेक्षा जास्त महिलांनी सांगितलंय की PMS मध्ये आणि मासिक धर्मामध्ये आम्हाला प्रॉब्लेम जो होता तो दूर झाला. मग ज्या महिलांना प्रॉब्लेम नाही त्यांना काय सांगायचं की तुम्हाला हा प्रॉब्लेम भविष्यात कधी येणार नाही. ज्या मुलीला आताच पिरियड्स यायला लागले त्यांना द्या, कारण की त्यांना त्रास एकही दिवस होऊ देऊ नका. पिरियड सुरू झाले न्यूट्रिशन ह्युमन द्या. जो त्रास आपल्या आईनं सहन केलाय, मावशीनं सहन केलाय, आत्यानं सहन केलाय, मोठ्या बहिणीनं सहन केलाय, ते नवीन पिढीला कशाला तो त्रास. आम्ही बिना चपलाच्या शाळेत गेलो, बरोबर आहे. आम्ही 5-5 किलोमीटर पायी चाललो. आपण आता घरी स्कूटी आहे, इलेक्ट्रिक गाडी आहे, त्याला काऊन पायी पाठवतात, त्याला तर जाऊ दे ना स्कूटीवर, बरोबर आहे. मग आम्ही केलं ठीक आहे, त्यावेळेस अवेलेबल नव्हतं म्हणून केलं आपलं सर, बरोबर नाही. आम्ही गेलो, आमच्याकडे दप्तर नव्हते, आम्ही खताच्या गोण्यामध्ये भरून पुस्तकं नेले जुने, आणि त्यामुळे जुन्या माणसाला कंटाळा येतो नवीन पिढीला, तुम्हाला नव्हतं अवेलेबल, तुम्ही नाही केले तसे, आता अवेलेबल आहे ना, तर आम्हाला आमचं जगू द्या. बिलकुल तसं आहे. त्रास सहन केला, आजीने केला, मावशीने केला, आईने केला, नवीन पिढीला कशाला त्रास. त्यांना न्यूट्रिशन ह्युमन लगेच द्या, तात्काळ द्या. हो. तर त्यामुळं हा त्रास दूर होतो. आणि आता डबल क्लिनिकल ट्रायल झाले, कारण की PMS चे सगळे जे त्रास आहेत हे सगळे त्रास दूर होतात न्यूट्रिशन. प्रत्येक स्टेजवर गरज वेगळी आहे. गर्भावस्था मध्ये गरज वेगळी आहे, लॅक्टिक वुमन मध्ये गरज वेगळी आहे. ह्या सगळ्या वेगवेगळ्या पिरियड्सच्या गरजा पूर्ण करते न्यूट्रिशन ह्युमन. त्यांची गरज आहे ते सगळे घटक न्यूट्रिशन ह्युमन मध्ये आहेत. खास करून B12, खास करून ना B12, कॅल्शियम, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन C हे जास्त लागतंय गर्भावस्थेमध्ये आणि लॅक्टिक वुमनला, कारण की दुधातून कॅल्शियम मुलाला मिळणार असतं, दुधातून व्हिटॅमिन B12 मुलाला मिळणार असतं, दुधातून ओमेगा 3 मुलाला मिळणार असतं, दुधातून DHA मुलाला मिळणार असतं. त्यामुळं त्या महिलेला जास्त प्रमाणामध्ये काय करायचे, पोषक तत्व मिळायला पाहिजेत.
तुम्हाला माहित असेल, माझ्या घरी सुद्धा मी पाहिलंय, आपण सगळे कौटुंबिक माणसं आहोत. औषध केलं म्हणायचं डब्यामध्ये, वाटीमध्ये त्या गर्भवती महिलांना बाळंतपण झाल्यानंतर औषध खायला द्यायचे. काही दिवसात आपण लहान मुलांना मागितलं माहिती औषध आहे, आणि आपण औषध म्हणलं की मागायचं नाही. ते पोषक घटक तयार करून ते कुट करून ठेवलेला असायचा. बरोबर, आपण महाराष्ट्रामध्ये ही पद्धत आहे. ते दिलं जायचं, 1 महिनाभर 1.5 महिना ते दिलं जायचं. आणि भेटायला येणाऱ्या महिला सुद्धा भेटायला येणाऱ्या महिला सुद्धा खारी, खोबरं, डिंकाचे लाडू वगैरे घेऊन यायचे आणि त्या महिला खाऊ घातलं जायचं. पण थोड्या काळ, पण हे दीर्घकाळ आपण न्यूट्रिशन जुमन देऊन त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतो, बिलकुल करू शकतो. आणि मग ही पद्धत थोडी आता बंद झाली ना, मग आपण पूर्ण विज्ञान, पुढचं विज्ञान वापरायला पाहिजे. जे आपण पाहिले क्लिनिकल प्रूव्ह, आपण अगोदर सांगतो फायदा हा होईल. तुमच्या कमजोर जे हाडं आहेत महिलांचे, तुमचे भुरभुरे हड्डे असो, नेहमी पाठदुखी असो, खराब पोस्चर असो, हाडं तुटणं असो, हे सगळं कमी होईल. हे आपण सांगतो हा फायदा आहे. आणि तो किती महिलांना झाला हे सुद्धा आपण दाखवू शकतो. यस, हा फायदा इतके टक्के महिलांना 1 वर्ष घेतल्यानंतर झालाय. पल्लवी ताईने चॅट बॉक्स मध्ये दिलं की 2दा ब्लड डोनेट केले. महिला ब्लड डोनेट करत आहेत, 2दा आरसीएमच्या महिला. आता काही दिवसानंतर असं होणार आहे, एखादी महिला जर ब्लड डोनेट करायला गेली की तुम्ही आरसीएमच्या आहेत का, आहे की नाही? म्हणजे काही दिवसानंतर महिला ब्लड डोनेट करायला गेली की तिने विचारलं पाहिजे की तुम्ही आरसीएमच्या आहात का, तुम्ही आरसीएमच्या महिला आहात का, तुम्ही आरसीएम मध्ये आहात का. कारण फक्त आरसीएमच्या महिलाच काय करतात, ब्लड डोनेट करू शकतात. हा विश्वास डेफिनेटली दिसत, डेफिनेटली दिसत. आपल्या जसं बोलण्यावरून, चालण्यावरून कुठला व्यवसाय करतोय, काय करतोय, जसं लक्षात येते, तसं हे सुद्धा लक्षात येईल की ह्या जर ब्लड डोनेट करत असतील तर ह्या आरसीएमच्या महिला आहेत, बिलकुल आहे. आणि हाडं यामुळे मजबूत होतील की 1 ग्लास दुधामध्ये जितकं कॅल्शियम, जसं आता पल्लवी ताई सांगू लागल्या की त्यांना कॅल्शियम देता येत नाही, कारण की आपल्यामध्ये कॅल्शियम आहे, त्यांना किडनीचा प्रॉब्लेम आहे. तर यासोबत कॅल्शियम सोबत व्हिटॅमिन डी, फॉस्फरस, मॅग्नेशियम, जे हाडांना मजबूत बनण्यासाठी काम करतंय. हे फायदा आहे. हार्मोनल असंतुलन दूर होत आहे. आणि हे फार मोठा आपल्या सीड्स फॉर्म्युल्यामध्ये नंबर 2 ला आपण इमोशनल हेल्थ घेतलेली आहे. तुम्ही इमोशनली चांगले राहिला तर बाकीचे सगळे कामं नीट होतील, बरोबर आहे. तर ते न्यूट्रिचार्ज वुमन मध्ये तुमचे हार्मोन्स, आणि आपले इमोशन कोण कंट्रोल करतंय, हार्मोन्स कंट्रोल करतात. आपल्या इमोशन्स हार्मोन, ते हार्मोन सिक्रेट झाल्याशिवाय ते इमोशन येत नाहीत. तर ते हार्मोन सिक्रेट करण्यासाठी, तुमच्या इमोशन्स चांगल्या ठेवण्यासाठी न्यूट्रिचार्ज वुमन काम करते. आणि जे महिलांचे इमोशन्स बदलतात, नेहमी बदलतात, तर ते इमोशन्स व्यवस्थित राहतात, हार्मोन्स व्यवस्थित राहतात. हे यासाठी सुद्धा आपण डबल क्लिनिकल ट्रायल आहोत. कारण की यामध्ये स्पेशली ते घटक टाकले आहेत, ते अमायनो ऍसिड टाकले आहेत, जे अमायनो ऍसिड तुमचे इमोशन्स चांगले ठेवण्यासाठी, हार्मोन्स सिक्रेट करण्यासाठी मदत करतील. ऊर्जा आणि शक्तीमध्ये फरक दिसतो, डेफिनेटली दिसतो. अहो 50,000 ची मोटरसायकल मध्ये हवा व्यवस्थित असेल आणि तिची सर्व्हिसिंग व्यवस्थित असेल, ती फायरिंग सांगतो की आपल्या गाडीला काय पाहिजे, सर्व्हिसिंग पाहिजे का नाही. आपल्याला तज्ञ असतात ना. म्हणजे तुम्ही दोस्ताला मोटरसायकल द्या, तो पेट्रोल तर टाकून आणणार नाही, पण म्हण भाऊ सर्व्हिसिंग करून गेले, आवाज द्यायली गाडी, सल्ला देईल. आपण सर्व्हिसिंग म्हणून सांगतो, गाडीच्या आवाज फायरिंग म्हणून सांगतो की सर्व्हिसिंगची गरज आहे. आपल्या बॉडीचं काय, महिलांच्या बॉडीचं, शरीराचं काय, तर त्यांच्या ऊर्जा वाढलेली दिसते, शक्ती वाढलेली दिसते, स्टॅमिना वाढलेला दिसतो. नाहीतर महिला थोडं काम केलं की बसतात, थोडं काम केलं की बसतात. कशामुळं, ऊर्जाच राहील. बऱ्याच महिला 2-2, 3-3 कामं करतात. घरचं काम करतात, जॉबला पण जातात, काही पार्ट टाइम करतात, काही फुल टाइम करतात, काही महिला घरचं काम करतात, जॉब करतात, परत आरसीएम पण करतात, बरोबर आहे. इतक्यामध्ये ऊर्जा, स्टॅमिना पाहिजे का नाही. तर 100% न्यूट्रिचार्ज वुमन घेतल्यानंतर आपण आपल्या ऊर्जा आणि स्टॅमिना देऊ शकतो. बिलकुल 10 दिवस बाळाला, त्या ताईला देऊ शकता, बिलकुल देऊ शकता. तर हे सगळे फायदे न्यूट्रिचार्ज वुमनचे आहेत. आणि मी तुम्हाला जे फायदे दाखवलेत, बरोबर आहे,
की कुणी पाहिलं साधारण लांजेवार सरांनी ऐकलं का पाहून मी लांजेवार सर जे मी अगोदर फायदे दाखवले होते क्लिनिकल प्रूव्हन फायदे ते किती दिवस घेतल्यानंतरचे आहेत सर? हॅलो सर. हा म्हणजे मी जे अगोदर फायदे दाखवले डबल क्लिनिकल ट्रायलचे ते फायदे किती 12 दिवस? महिने. हा 12 महिने. बरोबर. मला वाटलं तुम्ही ऐकलं का नाही. मी म्हणजे चेक करून आलो बघा. म्हणजे काही जण म्हणते की सर 1 महिना घेतला हा फायदा काही दिसत नाही, त्याला पीएमएस मध्ये फरक पडला दिसत नाही. तर 12 महिने आणि पुन्हा 12 महिने कसं? काय सर रेग्युलर नियमित आहे का नाही 12 महिने नियमित घेतल्यानंतरचे फायदे आहेत. नाहीतर एक पॅकेट 12 महिने घेतल्यानंतरचे फायदे नाहीत बरं का. बरोबर 12 महिने घेतो एक पॅकेट तसं नाही. नियमित 12 महिने घेतल्यानंतरचे हे फायदे आपण भारतभरातून महिलांमध्ये हे बघितले आणि हे सगळे फायदे घेऊन आपल्याला लोकांपर्यंत जायचं आहे. बिलकुल जायचं आहे. सध्या ज्या घेत आहेत पल्लवीताई तुम्ही बोलण्याच्या स्थितीमध्ये आहात का? पल्लवीताईला एकदम झकास रिझल्ट आहेत आणि ज्या महिलांना रिझल्ट आहेत त्यांनी रिझल्ट सांगा. त्यांनी रिझल्ट सांगितल्यानंतर आपल्याला फरक बाकीच्या महिला त्या तर निघल्या कामाला त्या तर कार मध्ये बसून कुठतरी हा तुमचा एचबी किती वाढलाय? माझा एचबी सध्या आता 14 आहे आणि नेहमी 12-13च्या वर असते. 14 असतो. किती ब्लड डोनेट केलंय? 2 वेळा केलं आणि असं झालं तर जिथे मी ब्लड डोनेट करायला गेली होती एका नर्सने मला सांगितलं की हॉस्पिटलला आहे तर तुम्ही या. तर मी म्हटलं ठीक आहे मी पण येऊ शकते काय हरकत नाही. तर तिला मी सहज म्हटलं तू आम्हाला म्हणजे ब्लड डोनेट करायला सांगते तर तू का नाही करत? म्हणे ताई माझं फार कमी आहे. म्हटलं किती आहे? तर बोलली की 5 आहे. ती स्वतः चांगली नर्स आहे म्हणजे आणि तिचं 5 आहे तर तिचं 2 होतं तर तिला म्हणजे सलाईन वगैरे घ्यावं लागतं ब्लडच्या. तर तिला आता सजेस्ट केलंय मी ती आता सुरू करते न्यूट्रिचार्ज. स्वतः नर्स तुम्ही सजेस्ट केलं हा फरक कधी होईल? हा फरक होईल तुम्हाला दाखवल्यानंतर. हात कंगन को आरसी क्या पढे लिखो को फारसी क्या. जे समोर दिसतंय समोर जे दिसतंय की त्यांना आपण नर्सला सुद्धा त्यांनी न्यूट्रिचार्ज वुमन दिली. बरोबर आहे. हा ताईचं किती वाढलंय संतोषजी? 14 पॉइंट झाले सर आता. बर 14 पॉइंट झाले. आणि आता ब्लड डोनेट करायला हरकत नाही. बरोबर आहे. ब्लड डोनेट कॅम्प मध्ये जा आरसीएम ची साडी घालून जा. बरोबर आहे ना. मग तेव्हाच लोक म्हणजे आरसीएम वाले आले त्याला ब्लड डोनेट करायला आले तर आरसीएम वाले आले. आणि जे आपलं सेवा बोला बचत गटाच्या महिलांना पण सांगते मी का हिमोग्लोबिन तुम्ही आधी सरकारी दवाखान्यातून चेक करून घ्या म्हणजे किती आहे किती पॉइंट आहे ते कळलं आपल्याला मग त्यांना टॅबलेट सुरू करते आता. एकदम किती आहे आणि माझं किती आहे माझं कसं काय झालंय आहे की नाही. माझं 14 कसं झालंय तर माझं संतोषीचं थोडंच पिलंय आहे की नाही. जास्त आहे तर माझं स्वतःच मी तयार केलंय आणि संतोषीचं पण दाखवा यांचं मी 14च्या जवळपास झालंय बाबा आहे की नाही. असं यांचं पण जास्त आहे माझं पण जास्त आहे. सप्लिमेंट आहे का नाही. बिलकुल अभिनंदन तुमचं की तुमचं एचबी इतकं चांगलं आहे हे अभिनंदनास पात्र आहे. कारण की महिलांकडं सोनं असतंय परंतु एचबी कमी असते आणि त्याच्या चेहऱ्यावर लगेच ते दिसतंय. एकदम चांगली साडी घातलेली सोनं घातलेली बाई ती सारखं डोकं दुखतं म्हणते मला पित्त झाल्या म्हणते मला हा प्रॉब्लेम म्हणतो तो प्रॉब्लेम म्हणतो. ते त्याला काय ठणठणीत आहे का नाही. आपलं शरीर पहिली संपत्ती पहिला सुख निरोगी काया. किती वर्षापासून घेता ते विचारा सर. किती वर्षापासून घेता? किती वर्षापासून? 2016 पासून घेते सर मी. 2016 पासून 2026 10 वर्ष. बरोबर आहे. आणि हे जे ना हे टिकून राहतंय तुमच्या स्वतःला आनंदी राहणं स्वतः निरोगी राहणं यासारखं सुख नाही यासारखं दुसरं सुख नाही. आणि हे सुख आपल्याला मिळू शकतं जर आपण सीड्स फॉर्म्युला वापरला. आणि काही तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन. आणि मी त्यांना पाहिलंय मी त्यांच्या घरी गेलो होतो 3ऱ्या मजल्यावर सुद्धा ते चहा घेऊन येतात. म्हणजे पायऱ्या चढ उतर त्यांना म्हणायची गरज नाही की 600 पायऱ्या चढा 300 पायऱ्या चढा. 3ऱ्या मजल्यापर्यंत चहा घेऊन येणं आणि 3 मजली पायऱ्या अनम्यूट व्हा. बरोबर आहे. 58 पायऱ्या सर पूर्ण.
58 पायऱ्या आहेत, बरोबर आहे. म्हणजे दोनदा त्या खाली म्हणजे पहा 58 पायऱ्या चालतात त्या. तिसऱ्या मजल्यापर्यंत गेलं की इतक्या पायऱ्या चढणं होतंय. आणि हे जे आहे हे तुम्ही दीर्घकाळ, बरेच जण म्हणतात सर मी 2 घेऊ का, मला पटकन वाढवायचे. 2 नका घेऊ ताई, दीर्घकाळ घ्या. एकच घ्या, दीर्घकाळ घ्या. बरोबर आहे. आणि हे रिझल्ट आपल्याला दाखवावे लागतील. हा ममता दिदी. मी सोलापूरला गेले होते. सर मैं हिंदी बात करती हूँ. सर मेरे रिलेटिव्स में एक लेडीज थी, उसका एज 45 इयर्स था, तो उसको पीसीओडी का प्रॉब्लम है, बट उसका कभी कभी सर दुखता है, वो नीचे झुकी तो उसको चक्कर आते हैं और सांस लेने में तकलीफ होती है. तो सर जैसे उसको न्यूट्रीचार्ज वुमेन नहीं दे सकते हैं, तो उसके ऑप्शन में मैं मैन दूं. बिल्कुल न्यूट्रीचार्ज मैन दीजिए. और मैं आपको एक खबर देता हूँ कि बहुत जल्दी जो है ना इस पे भी सोल्यूशन निकाला जाएगा. मला ती खबर तुम्हाला सांगता येत नाही कारण मी थोडा प्रॉब्लेम आहे. त्या सगळ्या प्रॉब्लेम वरचं परफेक्ट सोल्युशन आपल्याकडे येणार आहे, एकदम परफेक्ट. हा प्रश्न म्हणजे काही दिवसापुरतीचाच आहे, काही दिवसापुरता आहे बिलकुल. तर त्यांना तुम्ही न्यूट्रीचार्ज मॅन देऊ शकतात, काही हरकत नाही. हा बोला ममता दीदी. सर अजून एक मला असं मेरे हिसाब से मुझे ऐसा लग रहा था कि अगर 6 डेज वो मैन कंज्यूम करना और 1 डे वुमेन कंज्यूम करना तो कैसा रहेगा. उनको न्यूट्रीचार्ज वुमन भी दे सकते हैं. 1 महीना तक आप उनको डायरेक्टली न्यूट्रीचार्ज वुमन दीजिए, कोई दिक्कत नहीं है. बट पीरियड्स नहीं आते और फिर वो बोल रही थी कि 3 इयर्स से उसको पीरियड्स नहीं है. एक महीना दे सकते हैं, बिल्कुल 1 महीना तो दे सकते हैं. तो फिर कुछ ज्यादा प्रॉब्लम नहीं होगा क्योंकि प्रॉब्लम का कुछ नहीं, प्रॉब्लम तो होगा ही नहीं ममता दीदी, प्रॉब्लम तो कुछ होगा ही नहीं. क्योंकि अगर और फिर फ्यूचर में फिर पीरियड्स आ गए और उसको ओवरफ्लो हो गया तो कैसा करेगा. नहीं, ओवरफ्लो नहीं होगा मैम, बिल्कुल ओवरफ्लो नहीं होगा. आप बेफिक्र होके उनको न्यूट्रीचार्ज वुमन 1 महीने तक दीजिए. अच्छा. यस. और टेलीपैथी का प्रयोग कीजिए. टेलीपैथी मतलब उनको फोन पे बात करते रहिए, पॉजिटिव बात करते रहिए. कई बार क्या होता है प्रोडक्ट देते हैं और हम भूल जाते हैं, भूलना नहीं है. राजेंद्र जी बोला. जयर्चंद सर. तर ते सेहत के सितारे त्याचं रजिस्ट्रेशन करायचंय आणि आता कालच मी माझी ब्लड टेस्टची रिपोर्ट घेतलेली आहे. त्याच्यामध्ये युरिक ऍसिड त्याचं प्रमाण आहे ते जरा बघायचं होतं. म्हणजे 7 पॉइंटच्या पुढे गेले का? हो, युरिक ऍसिड माझ्या त्याच्यामध्ये आहे ना 1 मिनिट 7.6 आहे. 7.6. ओके, 0.6 ने जास्त आहे, बरोबर आहे. हा. आणि याच्यामध्ये HbA1c कसं आहे कळेल. 5.7 पेक्षा कमी पाहिजे. 6 आहे माझं तिथे. हा, तर मग तुम्हाला हे पुस्तक आहे तुमच्याकडे, तुम्ही 6 आहे. तुम्ही यामध्ये तुम्ही हे पहा, लगेच तुम्ही जो आपला यामध्ये चॅप्टर आहे आपला स्पेशली डायबिटीज 13 नंबरचा चॅप्टर आहे 123 ते 132, तो फॉलो करा. तुमचं लगेच तुमचा 3 महिन्यामध्ये HbA1c सुद्धा तुमचा कमी होऊन जाईल. 5.7 पेक्षा कमी बिलकुल होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. HbA1c जास्त असल्यास काय म्हणजे तुम्हाला शुगर, डायबेटिक पेशंट. अच्छा. हा ओके. हा, तर त्यामुळे तुम्ही हे पुस्तक मिळवा. तुम्ही मुंबईतच असतात, तुम्हाला ते मिळून जाईल. हे पुस्तक आहे पुस्तक. त्यातलं चॅप्टर नंबर 13 वाचा, 123 ते 132 आरामशीर वाचा आणि त्याप्रमाणे वागा. तुमचा HbA1c 3 महिन्यामध्ये कमी होऊन जाईल. आणि युरिक ऍसिडचं सर? युरिक ऍसिडचं सुद्धा तुम्ही न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा घ्या आणि कंटिन्यू चालू आहे. हा, त्यातले मी तुम्हाला युरिक ऍसिड साठी मी तुम्हाला काही हे टाकतोय कमी करण्यासाठी या पुस्तकात. संदीपजी, या पुस्तकात आहे का युरिक ऍसिड वरचे? आहे सर. मला युरिक ऍसिडचे थोडे फोटो पाठवायचे. माझे पुस्तक हे 3 पुस्तक आहेत माझ्याकडं वैयक्तिक वापराचे. हा, मला ते फोटो पाठवा, मी तुम्हाला पाठवतो. बाकीचे पुस्तक चोरी गेलेत म्हणजे मित्रांनी नेले, तर एकदा नेले की परत आणून देतात, म्हणजे तुला कंपनी फ्री देते. बऱ्याच मित्रांचं असं त्याचं हे आहे
की याला कंपनी फ्री देते पुस्तकं, याची आपण घेऊन जाऊ शकतो, याला कंपनी फ्री देते आणि याच्याकडून आपण फ्री घेऊ शकतो, असा त्यांचा दृढ विश्वास आहे. त्यामुळं थँक्यू सर. हो. तर तुम्ही राजेंद्रजी, मी तुम्हाला WhatsApp पण करत होते आणि तुम्ही आधी HbA1c फोकस करा, ते कमी झालं की तुमचं युरिक ऍसिड सगळ्या प्रॉब्लेम कमी होतील. ओके सर, ओके, थँक्यू सर. रुपालीजी बोला. आणि बऱ्याच जणांना तसं वाटतं की माझ्याकडून त्यांना न्यूट्रिशन मॅन सुद्धा तशीच पाहिजे असते, म्हणजे याला फ्री देतात वाटतं. तर मला फ्री कोणी देत नाही, मला विकत घ्यावं लागतं. पण त्यांना सांगावं कोण, मित्राला भरोसा येत नसतो, बिलकुल नाही. रुपालीजी नाही बोला. आवाज येऊन राहिला सर माझा? येतोय बोला. तर एक माझ्याच घरचे आहे कॅन्सर पेशंट. तर त्यांना मॅन देत आहे, तर वुमन दिली चालेल का? त्यांचं ब्लड नाही ताई, त्यांना न्यूट्रिशन मॅन द्या, सोबत प्रोटीन पण द्या. जे त्यांचं खूप एकदम शक्ती कमी झाली असते, तर तुम्ही त्यांना प्रोटीन पण द्या आणि डॉक्टरांना दाखवून द्या. डॉक्टरांना सांगा मी देते, डॉक्टर येस म्हणतील. हा, ट्रीटमेंट चालू आहे, त्यांना बिलकुल डॉक्टरांना दाखवून द्या, डॉक्टर पण घ्या म्हणतील. कारण की बऱ्याचदा कॅन्सर पेशंटला एकदम वेगवेगळे प्रॉब्लेम सुरू झाले असतात. तर डॉक्टरांना दाखवून द्या. नुसतं न्यूट्रिशन मॅन नाही, तर त्यांना प्रोटीनची सुद्धा गरज असते. एकदम सेहत के सितारे की रजिस्ट्रेशन लिंक बरोबर पाठवतो. मित्र कुणाकडे असेल तर लिंक पाठवा बरं. मी का पाठवत नाही, माझं व्हॉट्सअप रिस्ट्रिक्ट केलंय 24 तासासाठी. कारण की मी इतके मेसेज पाठवले दर शनिवारी तुम्हाला इतके मेसेज पाठवतो की व्हॉट्सअपला लक्षात आलं की काही प्रमोशनल साठी वापरायला आलाय. 24 तासासाठी माझं व्हॉट्सअप काल 5-5:30 ला रिस्ट्रिक्ट केलं त्यांनी 6 वाजता, की तुम्ही प्रमोशनल मेसेज पाठवताय असं आमच्या लक्षात आलंय. 24 तासासाठी तुमचं आम्ही व्हॉट्सअप रिस्ट्रिक्ट केलं. इतका व्हॉट्सअपचा वापर केलाय मी न्यूट्रीचार्ज आपल्या सगळ्यासाठी, म्हणून मला पाठवता येत नाही. मला व्हॉट्सअप वर. ज्योतिताई बोला. जय आरशिम सर. बोला. माझं एक क्वेश्चन होतं. एक लेडीजला मी 6 महिने झाले सर न्यूट्रीचार्ज वुमन दिलेली आहे. तर तरी पण तिचं म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर तिचं पोट दुखत होतं सर. तर तेव्हापासून कंटिन्यू चालू आहे म्हणे पोट दुखणं. तर त्याच्यासोबत काय द्यायला पाहिजे सर अजून? तर जर डिलिव्हरी नंतर जर पोट दुखत असेल मॅडम, तर एकदा तुम्ही त्यांना ना डॉक्टर म्हणजे त्यांच्या ज्यांनी डिलिव्हरी केली का त्यांचा सल्ला घ्यायला लावा. काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का हे सुद्धा पाहावे लागतील. बरोबर आहे. कारण की डिलिव्हरी नंतर काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, एकदा त्यांचा सल्ला घ्या. आणि त्यांना तुम्ही व्यवस्थितपणे पोट दुखत जर असेल तर त्यांना काही पोटाचे व्यायाम प्राणायाम वगैरे सांगा. कारण की मला तर असं वाटतं की त्यावेळेस काही कॉम्प्लिकेशन झाले असतील डिलिव्हरीच्या वेळेस, ते तुम्ही एकदा त्यांना डॉक्टरचा सल्ला घ्यायला सांगत आहे. डॉक्टरांकडे गेले होते म्हणे सर. तर डॉक्टरांनी सांगितलं हार्मोन्सचं चेंजेस असं सांगितलं म्हणे सर. मी म्हटलं एकदा सोनोग्राफी करून बघा. मग बिलकुल ते करावं लागेल. का हार्मोन चेंजेस आहेत, कशामुळे दुखतंय पोट? कारण की डिलिव्हरी नंतर जे हार्मोन्स एकदम बदलतात ना, त्यावेळेस प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्लाच घेतलेला योग्य आहे. पण त्यांना म्हणा की न्यूट्रिशन वुमन तुम्ही घेत राहा. डॉक्टर जे काही औषध देतील ना, त्या सगळ्या औषधाला हे सप्लिमेंट सपोर्ट करेल. त्या औषधाचे लवकर रिझल्ट येतील. डॉक्टरांची औषधं जर तुम्हाला 3 महिने घ्यावी लागत असतील, तुम्ही न्यूट्रिशन वुमन सोबत जर घेतली तर ते तुम्हाला 1-1.5 महिन्यातच तुम्हाला ते रिझल्ट येऊन जातील. हे बिलकुल सांगायचं. कारण बऱ्याचदा काय होतं की त्यांना काय होतं, पर्याय वाटतो की डॉक्टरचे औषध घेतले की न्यूट्रिचार्जचे प्रॉडक्ट बंद करायचे, सप्लिमेंट बंद करायचे. अजिबात नाही. त्यांना सांगा की जर तुम्ही एक घेतले तर काय होईल, तुमचे डॉक्टरांच्या औषधाचा खर्च वाचेल आणि त्याचे साईड इफेक्ट सुद्धा त्यापासून तुम्ही वाचतील. नागोराव, तुमचा हँड रेज दिसलाय. अर्जुनजी बोला. सर नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर कसं आहे ताई, ते म्हणे दादा म्हणे तुम्ही न्यूट्रिशन वुमन वर तुम्ही काम करता म्हणे. हो ताई म्हटलं, तर माझ्या मुलीची नखं मुडत आहे म्हणे, तर आयरनची कमी झाली आहे म्हणे शरीरामध्ये, तुम्ही मला न्यूट्रिशन वुमन आणून द्या म्हणे. ठीक आहे मॅडम ताई म्हणलं. त्याने का न्यूट्रिशन वुमन, मला माहिती पुष्कळ लोक आले का दादा न्यूट्रिशन काम, ते लोक स्वतः मला सजेशन देऊन मागतात सर याच्याबद्दल. लोक आपल्याला ऑब्झर्व करीत असतात, हे काय करतोय, किती दिवस करतोय, बघूत म्हणजे किती दिवस करतोय. आणि नंतर तेच लोक हळूच मागतात आणि परत ते आरोप करतात की यांनी मला पूर्वी व्यवस्थित समजून सांगितलं नाही. 100% लोक आपल्याला म्हणतात याने तुम्ही अगोदर असं बोललेच नाही हो. आपण सगळं पद्धतशीर बोललेलो असतो, त्यांचं लक्ष नसतंय. पण आपलं असं म्हणता येत नाही हो, मला आता माहित पडलंय, मी परत सांगतो असं म्हणायचं. असं अजिबात म्हणायचं की अरे बाबा पूर्वी मी हेच म्हणत होतो,
ढवळे सर 2 वर्षापासून न्यूट्रिशनचे 50 ते 50 कंटेंट सांगतील. आपण कधी सांगितलं का एक्स्ट्रा कमी जास्त फळं इकडं काही नाही, जशाला तशी आपली रेकॉर्डिंग आहे. पण ते म्हणतात तुम्ही पूर्वी मला प्लॅन सुद्धा तुम्ही पहिले सांगितलंच नव्हतं म्हणे आम्हाला, नीट समजूनच सांगितलं नाही. तर त्यांना बिलकुल लोक आपल्या ऑब्झर्व करतात, आपण किती टिकतो यावर लोकांचा विश्वास असतो. बघूयात हा किती दिवस काम करतोय. हा नागोरावजी बोला. धन्यवाद सर. आदरणीय मित्रांना माझा खूप खूप नमस्कार. बद्दल आहे आणि तुमचा आवाज करतोय सर, तुम्ही कॅमेरा सर तुमचा आवाज करतोय, तुम्ही कॅमेरा बंद करा आणि मग बोला, मग कदाचित तुमचा आवाज व्यवस्थित येईल. बरोबर आहे मित्रांनो? सर थोडा आवाज करत होता. हा सर, आवाज येते सर? आता येतोय, बोला. आवाज यायला सर आता येतोय, व्यवस्थित येतोय, बोला. हा. आदरणीय ढवळे सरांना माझा खूप खूप नमस्कार. सर, आपलं व्याख्यान आहे, आपली जी सांगण्याची स्टाईल आहे अतिशय खूप चांगली आहे. आपली नांदेडमध्ये भेट झाली होती आणि मी परभणीमध्ये तुमच्यासोबत भेटलेलो होतो. आता जे तुम्ही बोलले एकदम हार्ट टच बोलले सर, आणि आपल्या याच्यामधले व्यवहारातले पूर्णपणे उदाहरण देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सांगितलं सर. आणि यामुळं अतिशय सोप्या भाषेतून सांगल्यामुळं हर एक चीज आपल्याला चांगल्या पद्धतीने समजली. तर आपलं हे जे कॅल्शियम आहे कुठं ऑब्झर्व होते आणि कुठं ऑब्झर्व होत नाही, हा जर थोडासा जरी पॉइंट असला तर आपण तिथून बॅकफुटवर जात होतो. परंतु जे काय म्हणजे जे ऑब्झर्व होते न होते हे बारीक सारीक गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या आपल्या झूमच्या मीटिंग मधून आपल्याला समजतात. म्हणून आपण वर्षभर झूम मीटिंग करायला पाहिजे. नवीन नवीन लेटेस्ट अपडेट, नवीन नवीन कोणाचे काही प्रॉब्लेम्स, कोणाच्या काही क्युरीज ह्या ज्या असतील त्या डिस्कसच्या माध्यमातून सुटत असतात. म्हणून अतिशय हा आपला स्तुत्य स्वरूपाचा हा प्रोग्राम आहे, दर रविवारी होतो. ही चांगली गोष्ट आहे सर. आम्ही सुद्धा खूप साऱ्या लोकांना त्या झूम मीटिंग साठी झूमची लिंक वगैरे पाठवलंय, प्रमोट केलंय. पण तुम्ही आपल्या जे म्हणले की नाही, आपल्या जवळच्या माणसांना सांगतो परंतु ते पुन्हा पुन्हा आपल्यावर ब्लेम करतात, तुम्हाला नीट समजून सांगला नाही, हे केलं नाही, ते केलं नाही. तर खूप चांगलं आहे सर आणि मला खूप बेस्ट वाटलं, खूप नॉलेज अपडेट झालं. आणि आपणही धन्यवाद सर. मॅक्झिमम लोकांना आपण हे लिंक पाठवू आणि त्यांना सुद्धा आपण काय करायचं, बोलवायचं. इथं बोलवलं काय होतं की माहित होती गोष्ट, लक्षात येते आणि ते निखारे राहतात आपले. बिलकुल धन्यवाद. नागोरावजी नांदेडचे आहेत. संदीपजी बोला, काय म्हणतात? अनम्यूट हो संदीपजी. सर सर मी मागे एक प्रश्न विचारला होता की ते जे माझ्या पत्नीला जो प्रॉब्लेम होता ते मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्याबद्दल आपल्यासोबत पर्सनली बोलायचं होतं सर. आपला कॉन्टॅक्ट नंबर माझा व्हॉट्सअप नंबर देतो मी तुम्हाला. ओके, चॅट बॉक्स मध्ये जसं सर्वांकडे आहे म्हणून मी माझा व्हॉट्सअप नंबर मी चॅट बॉक्स मध्ये टाकला. पण बऱ्याचदा होतं काय सर, मला कॉल घेता येत नाही. आता अर्जुनजी मला त्या दिवशीपासून कॉल करत होते, मला 2 दिवस एक दिवसभर त्यांचा कॉल घेणं झालं नाही. कशामुळं की मी कामामध्ये, निवडणुकीचे काम, शाळेचे काम आणि तहसीलचे काम म्हणलं की ते असे असतात की घोड्यावरचे सगळे काम आताच करा, तात्काळ करा, आणि त्यामुळे मला घेणं झालं नाही. तर मला व्हॉट्सअप करा सर, मी तुमचे उत्तर देईल. ओके, ठीक आहे सर. बऱ्याच जणांना वाटतं की अरे काय फार मोठे लागून गेले का. आणि कधी बाईकवर असतंय, कधी माणूस घरी असतंय, घरी आलं की बायको मध्ये आता तरी माझ्याशी बोला, तुम्ही सारखे फोनवरच आहे की नाही. तर त्यामुळं थोडस प्रॉब्लेम येतात. तुम्ही व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला उत्तर देईल. हा, ममता दीदी बोला. सर लास्ट क्वेश्चन सर, वंडरबल में देखा हम लोग, तो मेरी फ्रेंड फर्स्ट टाइम आई थी, तो जैसे उसको प्रोडक्ट नॉलेज देते मैंने उसको प्रोटीन खाया, तो उसने बोला डॉक्टर ने उसको प्रोटीन कंज्यूम करने के लिए मना किया है, उसका यूरिक एसिड बढ़ जाता है. हाँ बिल्कुल. तो उसको कौन सा सप्लिमेंट? हा बिलकुल बिलकुल. युरिक ऍसिड वाढतंय हे बरोबर आहे, कारण युरिक ऍसिड वाढल्यानंतर तुमचे जे आहेत ना सांधे दुखायला लागतात. तर त्यांना काकडी, त्यांचं एकदम सोपी गोष्ट आहे, काकडी, पुदिना, कोथिंबीर कापून एका पाण्यात टाकायची, जार मध्ये टाकायची आणि ज्याला अल्कलाईन वॉटर तयार होते ते पाणी प्यायला सांगायचे. न्यूट्रिचार्ज, व्हेज ओमेगा आणि गामा ओरिजिनॉल घ्यायला लावायचे. त्यांचं युरिक ऍसिड हळूहळू कमी होते.
अल्कलाईन वॉटर बनवणं अतिशय सोपं आहे. तुम्ही पाहिलं असेल, जार घ्यायचा काचेचा, मोठी बाटली घ्यायची, त्यामध्ये काकडी कापून टाकायची, काही पुदिन्याचे पानं, काही कोथिंबिरीचे पानं, 1 तास ते पाणी ठेवायचे, ते पाणी प्यायचे. ते झालं अल्कलाईन वॉटर. अल्कलाईन वॉटर पिल्यानं आपलं युरिक ऍसिड कमी व्हायला लागतंय आणि त्यामुळं आपण आणि न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा प्लस गामा ओरिजिनॉल घ्यायचे, युरिक ऍसिड कमी होईल. माझे स्वतःचे जवळच्या पाहुण्यांना मी हे डॉक्टर कपिल कपूर सरांशी बोलून त्यांना दिलं, तर त्याचा खूप चांगला रिझल्ट दिसलेला आहे. तुम्ही सुद्धा हे वापरू शकता. सायंकाळी आपण पीसीओडी, महिलांचे जे खास प्रॉब्लेम आहेत पीसीओडी, या विषयावर बोलणार आहोत. तर तुम्ही जसं आता नागोरावजी बोलले नांदेडहून की आपण अनेक मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचू शकतो आणि चांगली माहिती, फ्री मध्ये माहिती आपण त्यांना देऊ शकतो. सायंकाळी आपण भेटूया. तोपर्यंत थांबतो. जय आरसीएम, मेरा चार्ज, न्यूट्री चार्ज. थँक्यू.